ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. साच ज्ञानेश्वरी, दिवस 226, अध्याय 10, विभूती योग. श्री गणेशाय नमः. श्री भगवान उवाच. हे महाबाहो, मे परमं वचः भूयः एवं शृणुः यत् अहं प्रीयमाणाय ते हितकाम्यया वक्ष्यामि. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त वचन ऐक. तू मला अतिशय प्रिय आहेस आणि माझ्या बोलण्याने तू संतुष्ट होतोस, म्हणून तुझे हित व्हावे या इच्छेने मी तुला हे सांगत आहे. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानाची पहिले, तव टाचे नव्हे भले पुरते आहे. घटी थोडेसे उदक घालीजे, तेणे न गळे तरी वरिता भरीजे. ऐसा परिसवनी पाहिलसी तव परिसविजे, ऐसेची होत असे. अवचित यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे. तैसा किरीटी तू आता माझे निज धाम की. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहोनी बोलिले अत्यादरे. गिरी देखोनी सुभरे, मेघू जैसा. तैसा कृपाळू वाचा रावो, म्हणे ऐके गा महाबाहो. सांगितलाची अभिप्रावो, सांगेन पुढती. आम्ही याआधी जे निरूपण केले तेव्हा आमच्या बोलण्याकडे तुझे किती अवधान म्हणजे लक्ष आहे ते आजमावून पाहिले. त्यावेळी ते टाचे म्हणजे अपुरे नसून भले म्हणजे चांगले पूर्ण आहे असे आढळून आले. घटी म्हणजे घागरीत थोडेसे उदक घातले आणि त्याला गळती लागली नाही, तर त्यात वरून आणखी पाणी भरावे. तुला आम्ही थोडेसे परिसवनी म्हणजे समजावून सांगितले, तेव्हा तुझ्या ते चांगले ध्यानात आले आहे अशी आमची खात्री झाल्यावर तुला आणखी सांगावे असे आम्हाला वाटू लागले. एखाद्या अवचित आलेल्या माणसावर आपले सर्वस्व सोपवावे व तो चोख म्हणजे चांगला प्रामाणिक आहे अशी खात्री पटल्यावर त्याला आपला भांडारी वा खजिनदार करावे. त्याप्रमाणे हे किरीटी, आम्ही सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतो आहेस अशी खात्री पटल्यामुळे तू आता माझे निजधाम झाला आहेस. अर्जुनाची अशी योग्यता पाहून सर्वेश्वर श्रीकृष्ण अतिशय आदराने असे बोलले. ज्याप्रमाणे गिरी व पर्वत पाहून मेघ ज्याप्रमाणे सुभरे म्हणजे दाटून येतात, त्याप्रमाणे कृपाळू जनांचा रावो म्हणजे राजा श्रीकृष्ण प्रेमभराने म्हणाला, हे महाबाहो ऐक. सांगितलेलाच अभिप्रावो म्हणजे मतितार्थ तुला पुढती म्हणजे पुन्हा सांगतो. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिकाची जवळजवळ वाढी देखिजे. या लागी नुबगीजे, वाहो करिता. पुढती पुटे देता, जोडे वानियेची अधिकता. म्हणून सोने पंडुसुता, शोधूची आवडे. तैसे येथ पार्थ, तुझा आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था, बोलो पुढती. जैसे बाळका लेवविजे लेणे, तया शृंगारा बाळ काढ जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊलिये दिठी. तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे. तव तव आमुचे सुख दुणावे, ऐसे आहे. अरे, प्रतिवर्षी क्षेत्र म्हणजे शेतात पेरणी करावी आणि दरवर्षी पीक चांगले वाढीव येत आहे या लागी म्हणजे यास्तव शेताची मशागत करण्याविषयी नुबागिजे म्हणजे कंटाळा करू नये. सोन्याला पुन्हा पुन्हा क्षाराची पुटे दिली असता त्याची चमक व शुद्धता अधिक वाढते. म्हणून हे पंडुसुता, ते सोने अधिकाधिक शुद्ध करण्याची आवडच निर्माण होते. त्याप्रमाणे हे पार्था, येथे आमच्या वारंवार तेच सांगण्यात तुझ्यावर उपकाराचा भार सर्वथा नाही. कारण आम्ही आपल्या स्वार्थाकरिता हे तत्वज्ञान तुला पुन्हा पुन्हा सांगत आहोत. ज्याप्रमाणे बाळकाला लेणे म्हणजे अलंकार लेवविजे म्हणजे घातले असता ते बाळ त्या शृंगाराविषयी काही जाणते का? परंतु त्या दागिन्यांनी मुलाला आलेला सुखाचा सोहळा माऊलीने आपल्या दिठी म्हणजे दृष्टीने भोगावयाचा असतो. त्याप्रमाणे तुझे आघवे म्हणजे सगळे हित
हे तत्वज्ञान तुला जसजसे फावे म्हणजे समजत जाईल तसे आमचे सुख दुणावत जाईल अशी वस्तुस्थिती आहे. आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी, बोलता न पडे. आम्हा येतुलियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे, परी असो हे अंतःकरणे, अवधान दे. तरी ऐकेगा सुवर्म, वाक्य माझे परम, जे अक्षरे लेऊनी परब्रह्म, तुझ खेवासी आले. परी किरीटी तू माते, नेणसी ना निरुते, तरी तो तरी तो जो मी येथे ते विश्वची हे. आता अर्जुना, हे विकडी म्हणजे अलंकारिक बोलणे असो, उघडपणे सांगतो, तू मला आवडतोस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे. म्हणून तुझ्याशी बोलताना माझ्या तृप्तीची सवडी होत नाही, म्हणजे माझी तृप्ती न होता मला समजावून सांगत राहावेसे वाटते. आम्हाला एवढ्याच कारणाने तुझ्याशी फिरून तेच तेच बोलावे लागते. परंतु हे असो, तू आमच्या बोलण्याकडे अंतःकरणपूर्वक अवधान दे. तर हे सुवर्म म्हणजे मर्मज्ञ अर्जुना, परब्रह्मच ज्या अक्षरांना पांघरून तुला खेवासी म्हणजे शोधत आले आहे, ते माझे परमश्रेष्ठ वाक्य ऐक. परंतु हे किरीटी, तू माते म्हणजे मला, निरुते म्हणजे खरोखर नेणसी म्हणजे जाणत नसलास, तर मी जो येथे तुझ्यापुढे उभा आहे तेवढा मर्यादित नसून मी म्हणजेच हे समस्त विश्व आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.